हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो, तुम्ही परळकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लवकर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा. बघा आता आपण बघत आहोत बीकॉम फर्स्ट सेमला एनईपी फायनान्शियल अकाउंट आहे ना. हा, तर बघा आता प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 डिसेंबर 2014. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट लॉस अकाउंट, ॲप्रोप्रिएशन अकाउंट म्हणजे बॅलन्स शीट अशा 4 किंवा 3 याच्यामध्ये तुम्हाला येणार आहे. बघा आता ते पूर्ण येत नाहीत, प्रॉफिट लॉस आणि त्याच्यानंतर बॅलन्स शीट याच पद्धतीमध्ये तुम्हाला देणार आहेत ते बीकॉम फर्स्ट सेमला. तर बघा, सॅलरी म्हणजे पहिले सुरुवातीला एक्सपेन्सेस किंवा मग रिसिप्ट अशी कोणती पद्धत देऊ शकतात तुम्हाला, असं काही जरुरी नाही आहे. तर आपल्या प्रॉफिट लॉस अकाउंट जेव्हा आपण आखणी करतो तर यामध्ये बघायचं कोणाच्या व्यक्तीचं नाव आहे का, तर नाही, इन द बुक्स ऑफ ए ट्रेडर्स. ओके, हा, मग लिहायचं खाली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्याच खाली दाखवायचं वर्क फॉर द इयर एंडिंग. आता इयर एंडिंग दिलेलं आहे का, त्यांनी दिलेलं आहे 31 मार्च 2024. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यावरती काय करायची, आखणी करायची. आखणी करताना एकदम परफेक्ट आखणी करायची, म्हणजे एकदम साध्या पद्धतीमध्ये पर्टिक्युलर अमाऊंट. बघा, हा अमाऊंटचा कॉलम, एक पुन्हा अमाऊंटचा कॉलम तुम्हाला प्लस मायनस साठी दाखवा, किंवा मग सिंगल असेल तर नाही दाखवला तरी चालेल, अशी काहीच हरकत नाही. तर बघा, हा आपला पर्टिक्युलर नेहमीप्रमाणे अमाऊंटचा कॉलम, हा पण अमाऊंटचा कॉलम, हे पर्टिक्युलर, हा अमाऊंटचाच कॉलम, हा अमाऊंटचा कॉलम, क्रेडिट बाजू आणि ही डेबिट बाजू. ओके मित्रांनो, तर बघा आता आपण बघत आहात किंवा या प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये जेव्हा आपला व्यवसाय स्टार्ट होत असते आणि जेव्हा आपण माल काय करत असतो, गुड्स काय करतो, सेल करतो, त्यावेळेस आपल्याला दिलेलं राहणार. तर सगळ्यात सुरुवातीला दिलेला सॅलरी म्हणजे पगार. सॅलरी म्हणजे पगार. मग हा खर्च आहे, हा काय बेटा आपला खर्च आहे, त्यामुळे आपल्याला हा डेबिट बाजूला दाखवायला लागेल. या डेबिट बाजूला टू सॅलरी अकाउंट. सॅलरी किती आहे, सॅलरी 20,000, सॅलरी 20,000. त्यानंतर 2 नंबरला दिलेला ऑडिट फी. हे ऑडिट फी म्हणजे अंकेशन शुल्क म्हणतो आपण त्याला, की आपलं जे व्यवसाय बिझनेस असतो त्यामध्ये आपल्याला संपूर्ण हिशोब किताब ठेवण्यासाठी परचेस सेलचे संपूर्ण जेवढी काही रिसिव्हचे, चेकचे जे ट्रान्झॅक्शन होत असतील किंवा बँकेचे ट्रान्झॅक्शन असतील, त्याच्यानंतर आपण त्या बँककडनं स्टेटमेंट आणून आपण ऑडिटरकडे देत असतो. तर ऑडिटकडनं आपल्याला काय मिळत असते, संपूर्ण माहिती मिळते आणि तो हिशोब किताब संपूर्ण, तर त्याला पैसे द्यावा लागतो. तो संपूर्ण त्याची काय करतो, ऍडिशनल वगैरे करतो, सीएल ला देतो नंतर. तर बघा, चेक करतो म्हणजे ऑडिटर काय करत असतो, चेक करत असतो. तर ऑडिट डेबिट बाजूला, याला अंकेशन शुल्क असं म्हणतात. हा, हे लक्षात ठेवायचं, ऑडिट फी आहे की नाही. हा, 700. त्यानंतर डायरेक्टर अलाउनेस आहे की नाही. हा संचालक शुल्क असतो. जो काही मॅनेजर वगैरे असेल, म्हणजे जो सांभाळत असेल, त्याला डायरेक्टर अलाउनेस. हा, तर किती आहे, 3,750. तर डायरेक्टर म्हणजे संचालक शुल्क, जो मॅनेजर वगैरे असेल त्याचा काही हे असतील पगार वगैरे किंवा पैसा तो दिलाय. इंटरेस्ट, आता इथे इंटरेस्ट क्रेडिट लिहिलेला आहे. इंटरेस्ट म्हणजे व्याज. आपल्याला हे रिसिव्ह बी होते आणि आपण ते पेड बी करतो. आपल्याला काय होते, ते रिसिव्ह बी होते आणि पेड बी करतो. तर अशा वेळेस काय करत असतो आपण, मग अगर आपल्याला इंटरेस्ट काय होत असेल, मिळत असेल, तर ते क्रेडिट बाजूला दाखवायचं. रिसिव्ह होत असेल तर क्रेडिटला. आता इथे लिहिलेलं आहे त्यांनी क्रेडिट, म्हणून ते क्रेडिट बाजूला. कुठे दाखवायचं, हे क्रेडिट बाजूला. बाय इंटरेस्ट 2,500. त्यानंतर रेंट रिसिव्ड, हे सुद्धा रेंट रिसिव्ड आहे. रेंट काय बेटा, रिसिव्ड. रेंट म्हणजे भाडं आहे ना. आपल्या 2 दुकानात शॉप असतील आणि आपण वन्स याच्यामध्ये आपलं स्वतःचं शॉप असेल आणि सेकंड याच्यामध्ये दुसरं शॉप असेल, तर त्याचा आपल्याला रेंट रिसिव्ड होत असते. तर रेंट रिसिव्ड हे क्रेडिट बाजूला येते, कारण की तो पैसा काय होऊन राहिला, आपल्याला रिसिव्ड होऊन राहिला. रिसिव्ड किती, रेंट रिसिव्ड 620. कमिशन क्रेडिट लिहिलेलं आहे.
काय दाखवलेलं आपल्याला? क्रेडिट दाखवलेला. कमिशन काय दाखवलेलं बेटा? क्रेडिट दाखवलेलं. म्हणजेच आपल्याला बाय कमिशन सुद्धा कुठे येणार आहे? क्रेडिट बाजूला. कमिशन क्रेडिट बाजूला 1720. त्याच्यावरती डिपेंड म्हणजे कमिशन पेड बी असू शकते. पेड असेल तर डेबिटला, पेड असेल तर डेबिटला, कमिशन पेड असेल तर डेबिटला आणि रिसिव्ड असेल तर क्रेडिटला. कॉन्ट्रीब्युशन प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पीएफ. बघा, प्रत्येक सॅलरी एम्प्लॉय जो आपल्याकडे जॉबसाठी असतो त्याला आपण काय करत असतो? सॅलरी देतो. काय देत असतो? सॅलरी. परंतु त्याच्यामध्ये पीएफ कटतात. पीएफ म्हणजे माहिती आहे तुम्हाला, परंतु त्याचा फुल फॉर्म जो दिलेला आहे कॉन्ट्रीब्युशन टू प्रॉव्हिडंट फंड. आलं लक्षात? म्हणजे आता तुम्हाला लक्षात राहणार भविष्यामध्ये सुद्धा. तर मग कॉन्ट्रीब्युशन प्रॉव्हिडंट फंड हा डेबिट बाजूला दाखवायचा. कुठे दाखवायचा बेटा? तो डेबिट बाजूला. कॉन्ट्रीब्युशन प्रॉव्हिडंट फंड किती आहे? 11,000. आलं लक्षात? याला कॉन्ट्रीब्युशन प्रॉव्हिडंट फंड असं म्हणतात. तुम्ही ते पूर्ण लिहून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे त्यांनी ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट मी सांगितलेलं आहे तुम्हाला क्रेडिट बाजूला आहे ना, म्हणजेच बाय ग्रॉस प्रॉफिट 30,000. किती आहे बेटा? 30,000. काय? डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग. डेप्रिशिएशन म्हणजे तुमच्याकडे जे काही बिल्डिंग असेल त्या बिल्डिंगवर डेप्रिशिएशन म्हणजे घसारा, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय होऊन राहिली? कमी. फर्निचर आहे, फर्निचर बनवल्यावर त्याचे तुम्हाला 50,000 एक्सपेन्सेस येत असतील, परंतु नंतर मग तुम्ही त्याचे ते तुमचे ॲसेट होते नेहमीकरिता वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, परंतु 50 वर्षानंतर त्याची व्हॅल्यू राहत नाही. तर दरवर्षी त्याची व्हॅल्यू काय होत असते? कमी. तुमच्याकडे नवीन मोबाईल असेल आणि तो तुम्ही 2-2, 3-3 वर्ष वापरत असाल तरी त्या मोबाईलची व्हॅल्यू काय होणार आहे बेटा? कमी होणार आहे. डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग. डिप्रिशिएशन ऑन बिल्डिंग 12,000. ओके. त्यानंतर कॅरेज ऑन सेल म्हणजे कॅरेज आउटवर्ड. याला दुसरं नाव काय दिलेलं आपल्याला? कॅरेज आउटवर्ड. मी सांगितलेलं आहे तुम्हाला कॅरेज ऑन सेल म्हणजे हे सेलवरच असते. जो आपला बिझनेस असेल आणि त्यापासून आपण काय करत असतो? गुड्स ह्या दुसऱ्या कस्टमरला आपण सेल करतो त्यावेळेस त्याच्या शॉप पर्यंत पोहोचण्याची जिम्मेदारी आपली असते. तर त्याला लागणारा एक्सपेन्सेस म्हणजे कॅरेज गाडीचं जे भाडं असते ते. तर छोटे छोटे ज्या किराणा दुकान असेल त्यांना जागेवरती माल मिळतो. बघून घ्या, नाही तर तुम्ही छोटे छोटे ज्या दुकान असतात त्यांना जागेवरती माल मिळतो. तर त्यांना कंपनीकडनं जो एक्सपेन्स येतो गाडीचा तो एक्सपेन्सेस भाडं 100. ओके. आता काही राहिलेलं आहे का? काहीच नाही राहिलं. बघा बेटा, आता काहीच नाही राहिलं. आता आपण याची करूया बेरीज. ऍडिशनल काय करायची आहे तुम्हाला? ऍडिशनल काय करायची बेटा? ऍडिशनल. तर ऍडिशनल जी लार्ज येणार, जी मोठी येणार, त्या मोठ्यामधून लहान काय करत असतात? माइनस. बड़े अमाउंट में से छोटी अमाउंट आपको माइनस करने पड़ेंगी. बघा आता 30 पहिली ही करू. 30,000, 2,500, 620, 1,720. 0, 2 plus 4, 2 plus 4. 6 plus 6 12 म्हणजे 12 आणि 13 आणि 5 म्हणजे 13 plus 5 किती होता? 18. 18 सी 8, 1 कॅरी, 2 2 4, 2 plus 2 4 3 म्हणजे 34,840. लक्षात बेटा? त्यानंतर बघा आता ही ऍडिशनल 20,000, 700, 3,750, 11,000 आणि 100 राहिले. 100 आहे की नाही? बघा आता यांची ऍडिशन हे 0. तुम्हाला कॅल्शियम अवेलेबल आहे, तुम्ही कॅल्शियमवरती करा वाटल्यास. 5 7 plus 7 14, 14 plus 1 15, 15 5 1 कॅरी 3 4 5 6 7 त्यानंतर 2 plus 2 4. ओके. म्हणजे ही मोठी आलेली आहे. कोणती? डेबिट बाजू. अगर डेबिट मोठी येत असेल तर डेबिट मधून क्रेडिट मायनस होत असेल तर नेट लॉस येते. काय येते बेटा? नेट लॉस. कोणती येते? नेट लॉस. मग जी लार्ज आली ती दोन्ही बाजूला लिहायची. 47,550, 47,550. कोणती लार्ज आलेली आहे? ही मोठी डेबिट बाजूची जी ऍडिशनल आहे ही लार्ज आलेली आहे, म्हणजे मोठी आलेली आहे. तर आणि स्मॉल अमाऊंट ही आलेली आहे ना? तर बघा आता हे या ठिकाणी मी पुसून घेतो.
आणि तुम्हाला इथं ॲडिशनल 47,550 ओके हा मायनस 34,800 समजलं बेटा. बघा आता हा आता हे काय करू आपण मायनस काय करायचे बेटा ती मायनस 0 4 मधून 5 मधून 4 गेले 1 राहिले मग 5 मधून 8 जातात का नाही मग 50 मधून 8 मायनस करायचे 50 मधून 8 मायनस करायचे इथं 1 कॅरी द्यायला 50 झाले 50 मधून 8 गेले 7 राहतात 1 कॅरी द्यायचा 7 मधून 5 मायनस करायचे 2 राहतात आहे की नाही 4 मधून 3 मायनस करायचे 11 म्हणजेच तुमचं ही जी आलेला आहे नेट लॉस आला 12,710 हा तुम्ही करून घ्या बरोबर बाय नेट लॉस म्हणजेच आपला आन्सर आहे नेट लॉस हे ट्रान्सफर करायचं बॅलन्स शीटला म्हणजे बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी बाजूला परंतु मग मायनस करतात काय करतात ते नेट लॉस मायनस त्यांच्या कॅपिटल मधून ते काय करायचं मायनस करायचं बेटा काय करायचं ते मायनस ओके लक्षात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या काहीच हरकत नाही काढला बेटा समजलं जय हिंद जय महाराष्ट्र.